जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीवरून. आपल्या प्रमुख बातमीपत्रात गडचिरोलीत मोठा भ्रष्टाचार प्रकरण समोर आले आहे. आलापल्ली आणि पेरमिली वनपरिक्षेत्रातील बोगस मजुरांच्या नावावर खोटे वाउचर तयार करून शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याविषयी गडचिरोली वन विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आता आपण तक्रारदार डॉक्टर प्रणय खुने यांच्याशी आता थेट संवाद साधूया. ते काय माहिती देतात आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. जोहार, नमस्कार. मी श्रीमंत सुरपाम. आज मी आलो आहे वन विभागाच्या कार्यालयासमोर. आपल्या या कार्यालयाच्या समोर मानव अधिकार संघटना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे ठिय्या आंदोलन सुरू आहे. माझ्यासोबत राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे डॉक्टर प्रणयजी खुने आहेत. नेमकं ठिय्या आंदोलन याविषयी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गौरव गणवीर याने शासनाची दिशाभूल करून बोगस मास्टर बनवून, बोगस मजूर दाखवून, बोगस सह्या मारून शासनाची दिशाभूल करून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला आहे. एकीकडे आपण पारदर्शक शासन म्हणून बोलतो आणि एकीकडे या गडचिरोली यासारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून लोकांचे शासनाचे पैसे हडप करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावा ही आमची मागणी आहे. सस्पेंड करणे ही काही सजा नाही. सस्पेंड केल्यानंतर आफ्टर 6 मंथ ही जी रिस्टेक, सस्पेंड ही एक तात्पुरत्या स्वरूपाची सजा आहे. त्याला एकीकडे सामान्य माणसांनी समजा एखादा छोटासा गुन्हा केला, 1000 रुपयाची जरी चोरी केली तरी त्याला अटक होतो, आणि एकीकडे मात्र शासनाचे अधिकारी राहून रक्षक असणारे माणसंच जर भक्षक होतात, 1.5 कोटी रुपयाचा अफरातफर करतात, तर त्याला शासकीय सेवेतूनच ताबडतोब तडपातड ही बडतर्फ करावा ही आमची मागणी आहे. याविषयी आपल्याला अधिक माहिती या ठिय्या आंदोलनाची शंकरजी ढोलगे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आता आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया. आलापल्ली वनपरिक्षेत्रातील गौरव गणवीर आणि पेरमिली वनपरिक्षेत्रातील कार्यरत असणारे गौरव गणवीर यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा आदिवासी उपयोजनेअंतर्गत 41 कामापैकी 10-15 कामं करून त्याच्यामध्ये एवढे मोठे भ्रष्टाचार केलेले आहे आणि काही निकृष्ट दर्जाचे पण काम केलेलं आहे. आणि असे पण काही कामं आहे न काम करता बिल उचललेले आहे. अशा भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला तत्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी आमची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना समितीची आमची मागणी आहे. सोबत या ठिय्या आंदोलनामध्ये अजून विश्वसुंदरी म्हणून ज्यांचं गौरव झालेला आहे अशा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ मनीषा मडावी सुद्धा आहेत. आपण त्यांची सुद्धा याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊ. मॅडम, काय म्हणायचं आहे? गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा, वनाने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यातही पेरमिली आणि आलापल्ली अतिदुर्गम, अतिशय जंगलाने नटलेला जिल्हा आणि आमच्या आदिवासींचा उदरनिर्वाह जंगलावर डिपेंड असते. इथले जर वन विभागाचे जे कामं येतात ते कामं आमचे आदिवासी बंधू भगिनी करून आपला उदरनिर्वाह करतील असं आम्हाला वाटते. पण अशा ठिकाणी असे अधिकारी, त्यांना जर पगार नसेल का, बिना पगाराने शासन राबवून घेत आहे का? तर मजुरी, त्यांना मिळणारी मजुरी फक्त कागदोपत्री दाखवून स्वतःच्या घशात ओतून घेणं हा कसला अधिकारी झाला? मला नवल येत आहे की अशा मोठ्या पदांवर अशा भ्रष्टाचारी लोकांना बसवण्यात काय अर्थ आहे? अशा लोकांना ताबडतोब बडतर्फ करण्यात यावा हीच माझी मागणी आहे आणि माझ्या जिल्ह्याला, माझ्या आदिवासी लोकांना न्याय देण्यात यावा ही एक मी शासनाकडे विनंती करत आहे. श्रीमंत सुरपाम, गडचिरोलीवरून एस भारत न्यूज करिता.